बटन दाबा ना मग करू सर जा कोणत्यावर एखादं घेतलं बरं झालं काय ना हा नको मग. तथागत महात्मा गौतम बुद्ध, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शाहू महाराज, छत्रपती शिवाजी महाराज यांना प्रथमतः मी वंदन करतो. या ठिकाणी आज आपण सन्माननीय प्रकाश सिंग तुसाम यांचा जन्मदिवस आपण साजरा करण्यासाठी एकत्रित या ठिकाणी जमलेलो आहोत. तर प्रकाश सिंग तुसाम हे माझे अतिशय बालपणातील मित्र आहेत म्हणायला काही वावगं नाही. त्यांच्याबरोबर मी गेल्या 20-25 वर्षापासून त्यांच्या धम्मकार्यामध्ये मी जोडले गेलेलो आहे आणि त्यांच्यापासून मला धम्मकार्याची जी प्रेरणा आहे मी त्यांच्यापासून ही प्रेरणा घेतलेली आहे आणि त्यांच्या प्रेरणेमधूनच मला जेवढे जमेल तेवढं मी या ठिकाणी धम्माचं काम मी करत आहे. याचं सर्व श्रेय हे प्रकाश सिंग तुसाम यांना जातं. प्रकाश सिंग तुसाम यांचं जे नाव आहे या परळी शहरामध्ये हे सर्वजण आदराने घेतलं जातं. त्यांच्या कार्याची जी ओळख आहे ही ओळख सर्व परळीकरांना आहे. परळीमध्ये त्यांनी सूर्यप्रकाश नावाचं बुद्धविहार हे त्यांनी स्वतःच्या हिमतीवर त्या ठिकाणी विकसित केलेलं आहे. त्यामध्ये त्यांनी वाचनालयाची स्थापना केलेली आहे. पुस्तकं त्या ठिकाणी भरपूर आणलेली आहेत. सध्या या विहाराचं बांधकाम सुरुवात आहे. त्यामुळं हा कार्यक्रम आपण या ठिकाणी बागेमध्ये ठेवलेला आहे. नाहीतर आपण हा कार्यक्रम विहारामध्येच आपण हा कार्यक्रम घेतलेला असता. प्रकाश सिंग तुसाम यांचा स्वभाव जर सांगायचं म्हटलं तर यांचा स्वभाव अतिशय मनमिळावू आहे. सर्व मित्रांना ते सोबत घेऊन चालतात. त्यांनी 58 वर्ष सरकारी सेवेमध्ये अतिशय आनंदानं सर्वांना सोबत घेऊन या ठिकाणी काम केलेलं आहे आणि यशस्वीरित्या ते सरकारी सेवेमधून या ठिकाणी निवृत्त होत आहेत. तर मी अशी अपेक्षा करतो की इथून पुढचं त्यांचा हा जो 61वा जन्मदिवस आपण त्यांचा साजरा करत आहोत आणि आपल्या सर्वांच्या हस्ते त्यांची 100वी साजरी होवो असा माझा संकल्प आहे. अशी मी बुद्धचरणी या ठिकाणी प्रार्थना करत आहे की तुसाम साहेबांना 100 वर्ष या ठिकाणी आयुष्य लाभो आणि त्यांच्या हातून जे धम्माचं काम आहे ते उत्तरोत्तर अधिक चांगल्या पद्धतीनं होवो अशी मी बुद्धचरणी या ठिकाणी अपेक्षा करतो आणि माझे 2 शब्द या ठिकाणी संपवतो. जय भीम, जय भारत.